हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आर.जे. कोमल तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तुम्ही ऐकताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि श्रोते हो, तुम्हाला कल्पना आहेच की आपल्या आचार्य 90 FMच्या स्टुडिओमध्ये आपण विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर मंडळींच्या मुलाखती घेत असतो. आणि आता नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि या नवरात्र उत्सवामध्ये आर.जे. कोमल तुमच्या सगळ्यांसाठी काहीतरी विशेष अर्थात विशेष मुलाखती घेऊन आलेली आहे. आपण बघतोय, आपण सगळ्यांना माहीत आहे की या नवरात्रमध्ये आपण नवदुर्गांची पूजा करत असतो. त्या देवीच्या 9 रूपांचं पूजन करून त्यांना साकडे घालत असतो. आणि याच मला असं वाटतं देवींची जी रूपं आहेत हे आपल्याला स्त्रीमध्ये कुठे ना कुठे पाहायला मिळतं. आणि आज स्त्रिया कोणत्याच क्षेत्रात मागे राहिलेल्या नाही आहेत. मग ते क्षेत्र सामाजिक असो, आरोग्य असो, शैक्षणिक असो, सर्व क्षेत्रांमध्ये अर्थात कला क्षेत्रामध्ये सुद्धा स्त्रिया कुठेच मागे राहिलेल्या नाही आहेत. आपल्या अवतीभोवती असलेली सगळी बंधनं तोडून कुठेतरी स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा हा प्रयत्न अनेक स्त्रिया आता करू लागल्यात. आणि आज अशाच स्त्रियांच्या मुलाखती आपण ह्या नवरात्र विशेष कार्यक्रमामध्ये करणार आहोत. तर आज पहिल्याच दिवशी आपल्यासोबत मुलाखतीसाठी मेकअप आर्टिस्ट सलोनी ताई आहे, सलोनी गव्हाणे. सलोनी ताईने मला असं वाटतं 2014 पासून मेकअप आर्टिस्ट म्हणून तिची ही जर्नी जी आहे ती सुरू झाली. तिने प्रशिक्षण घेतलेलं आहे मेकअप आर्टिस्टचं. आणि आज तर तुम्हाला सगळ्यांना कल्पनाच आहे की मेकअप आर्टिस्ट म्हणजे आपलं पानसुद्धा हलत नाही मेकअप आर्टिस्टशिवाय. सध्या असं म्हणू शकतो की मला प्रत्येकीला छान दिसायचंच असतं. प्रत्येकीला असं वाटतं की माझा स्पेशल दिवशी मी सुंदर दिसली पाहिजे आणि ती आठवण जी आहे ती मला कुठेतरी साठवून ठेवता आली पाहिजे. आणि यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं काम निभावणारी व्यक्ती कोण असते तर ती असते मेकअप आर्टिस्ट. आणि ती सलोनी ताई आज आपल्यासोबत आहे. तिचा हा एवढ्या वर्षांचा प्रवास ॲज अ मेकअप आर्टिस्ट म्हणून कसा राहिलेला आहे याचे सुद्धा आपण तिच्याकडून माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर नुकतेच एक कॉम्पिटिशन झाली होती. त्या कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा एक ब्रायडल चा लुक करायचा होता आणि त्यामध्ये सुद्धा तिला पहिलं पारितोषिक मिळालेलं आहे. आणि खरंच अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत तिच्याबद्दल मी स्वतः जाणून घेणार आहे. आणि मुळात हे मेकअप आर्टिस्ट जसे आपल्याला रील्समध्ये सोशल मीडियावरती इतके ॲक्टिव्ह दिसतात, इतके छान दिसतात, तर त्यांचा जो काही रिअल स्ट्रगल असतो तो आज मी तिच्याकडून जाणून घेणार आहे. तर सलोनी ताई, तुझं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM मध्ये. हॅलो सलोनी ताई, मला सुरुवातीला तुला इतकंच विचारायचं आहे की तुला असं का वाटलं की मी मेकअप आर्टिस्ट व्हावं आणि कधी वाटलं? ॲक्च्युली माझ्या करिअरची सुरुवात झाली तेव्हा मी सुरुवातीला DTP ऑपरेटर होती. पण ते करता करता मला असं जाणवत होतं की काहीतरी असं पाहिजे की तिथे पुरुष वर्ग कमी असला पाहिजे आणि लेडीज वर्ग जास्त असला पाहिजे. क्या बात आहे. मग तेव्हापासून मग सुरुवात केली की काहीतरी वेगळं करायचं. तेव्हा मग मी मेकअप आर्टिस्ट बनायचा विचार केलास. पण मग मला विचारायचं, तुला असं का वाटलं की पुरुष वर्ग कमी पाहिजे? एनी रिझन बिहाइंड दिस? असं कमी म्हणजे ॲक्च्युली DTP करत होती तर कसं मोस्ट ऑफ त्या क्षेत्रात क्रेडिट जास्त द्यावं लागतं. आणि पुरुषांसोबत बसलं की मग थोडंसं इनबॅलन्स फील होतं. आणि असं होतं की जे काय करायचं ते लेडीज महिला वर्ग पुढे आला पाहिजे. त्यांना हे करण्यासाठी मग मी हे आणि एक स्वतःची वेगळी ओळख हवी. वा, क्या बात आहे. खरं तर मला असं वाटतं प्रत्येक महिलेने हा विचार करायलाच पाहिजे. मला असं वाटतंय की आपण बऱ्याच जणी छान जॉबला जात असतो, ऑफिस करत असतो, वी आर सुपर वुमन्स राईट ना. पण असा विचार करत असताना जेव्हा आपल्याला असं कुठेतरी वाटतं की इथे नाही यार, म्हणजे इथे मन नाही रमत आहे माझं, तर अशा वेळेला मी काय करू? तर तुमचं मन सांगतंय ते ऐका. जसं सलोनी ताईने तिच्या मनाचं ऐकलंय की चला आता माझं मन मला सांगतं की काहीतरी स्वतःचं करायचंय. त्यानंतर ती बाहेर पडली. बरं, मग तुला या कोर्सबद्दल काही आधी कल्पना होती का की मेकअप आर्टिस्ट करायचंय तर कुठे करायचं, काय करायचं, कशी माहिती मिळवलीस या सगळ्याची? बेसिकली मेकअप आर्टिस्ट होण्याआधी माणूस एक ब्युटिशियन बेसिक कोर्स करतो. तसाच मी बेसिक कोर्स केला. त्याच्यानंतर मग मला जाणवत गेलं की नाही, मेकअप आर्टिस्ट झालं की अजून छान क्षेत्र निवडू शकतो आणि अजून छान आपण काम करू शकतो. आणि आत्ताच्या ह्या क्षेत्रामध्ये बघायला गेलं तर गल्लीत पार्लर झालेत खूप जास्त. आणि मेन म्हणजे तिथे बार्गेनिंग हे ते पद्धत होत राहते. पण एक मेकअप आर्टिस्ट म्हटलं की स्टेटस पण असतो ॲक्च्युली आणि एक करिअरकडे बघण्याचा फोकस वेगळा असतो. आणि ब्रायडल वगैरे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन काम करणं हे चॅलेंजिंग असतं थोडंसं. आणि ब्युटिशियनमध्ये एवढं काही चॅलेंजिंग काम नसतं. मग त्या चॅलेंजिंग कामासाठी मग मी मेकअप आर्टिस्ट हा कोर्स केला. बरं, पण मग तुझी म्हणजे असं म्हणतात ना, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला एक गुरु असतो. ॲज अ मेकअप आर्टिस्ट तुझे गुरु कोण आहेत?
माझे सुरुवातीचे गुरु आहेच अरुणा मनानी नाव आहे त्यांचं. मुलुंडमध्ये मी त्यांच्याकडून घरगुतीच मेकअप आर्टिस्टचा कोर्स केला त्यांच्याकडून. आणि त्याच्यानंतर करिअरला सुरुवात झाली. जसजसे ब्रायडल वगैरे माझा एक्सपिरियन्स वाढत गेला, मग मला कुठेतरी वाटलं की थोडंसं प्रोफेशनल लेवलला शिकावं. मग मी बेसिक लॉकडाऊनमध्ये बेसिक सेमिनार वगैरे केले, लाईव्ह शो अटेंड केले. मग त्याच्यानंतर मग कॉन्फिडन्स वाढला, एक्सपिरियन्स आला. क्या बात आहे. म्हणजे अर्थात तर अशी ही जर्नी होती जी ताईने अगदी स्वीट आणि शॉर्टमध्ये सांगितली आहे. नाही खरंच म्हणजे मेकअप आर्टिस्टचं ॲक्च्युली चॅलेंजिंग काम असतं. कारण मेकअप आर्टिस्टला म्हणजे ॲज अ ऑडियन्स म्हणून मी सांगू शकते किंवा ॲज अ मॉडेल म्हणून एक अनुभव असतो ना की साधारणपणे एका मॉडेलला जर आपण तयार करायला घेतलं तर 3 ते 1 म्हणजे एक जास्तीत जास्त 1.5 ते 2 तास जातातच. म्हणजे प्रॉपर जर ब्रायडल लुक करायचा असेल तर. आणि त्या कम्प्लीट 1.5 ते 2 तासामध्ये कंटिन्यू मान अशी खाली घालून तो मेकअप करणं, एवढा वेळ उभं राहणं, हे सगळंच हॅट्स ऑफ आहे खरंच ग. म्हणजे तू आता जसं म्हणालीस की हे चॅलेंजिंग आहे. तुला सुरुवातीला असं कधी वाटलं का बापरे हे काय आहे किंवा मला जमेल का असं? नाही, एवढं काही भीती वाटली नाही. फक्त एवढंच होतं की त्या दिवशी तो दिवस ब्राईडचा असतो, ती हॅप्पी पाहिजे. तिला जे हवं ते देण्याचा प्रयत्न केला ना की कोणतंही काम अवघड वाटत नाही. तिला जे हवं ते आपण दिलं तर तीही खुश, आपणही खुश, आणि ह्यातच आपल्या कामाचा मग ओढ वाढत जाते. नक्कीच. क्या बात आहे. अगदी गोड आणि अगदी खरं बोलली आहे ती. पण ताई मला एक विचारायचं आहे की आज मेकअप आर्टिस्ट भरपूर भरपूर मेकअप आर्टिस्ट झालेले आहेत आणि कुठेतरी ही कॉम्पिटिशन खूप जास्त वाढलेली आहे मेकअप आर्टिस्टची. पण त्याच्या अगोदर त्याकडे आपण वळणारच आहोत. पण त्या अगोदर मला विचारायचं आहे की भरपूर तुला तऱ्हेतऱ्हेचे क्लायंट्स भेटत असतील ना, तुझे काही असे किस्से आहेत का क्लायंट सोबतचे? म्हणजे तू त्यांची नावं नको सांगूस आम्हाला, पण तू त्यांना भेटल्यानंतर असं काय रे देवा कुठून मला ही मॉडेल भेटली, असं होतं का? हो, बऱ्याचदा होतं. ऍक्च्युली त्या दिसायला वेगळ्या असतात, तर फोटो दाखवतात मला असा लुक हवाय, मला असं रेडी कर. ऍक्च्युली होतं, पण त्यांना त्यांच्या परीने समजून त्यांना करून दाखवलं की आपलं काम पण इझी होतं आणि त्यांनाही सॅटिस्फॅक्शन भेटतं. म्हणजे त्यांचं सॅटिस्फॅक्शन आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मला असं वाटतं की एक्झॅक्टली असं होत असेल की चल म्हणजे मला असं फोटो बघून आलायत मस्तपैकी छान एखाद्या ऍक्ट्रेसचा वगैरे, दीपिका पादुकोण, कॅटरीना कैफ, आणि सांगितलंय मला असा मेकअप कर होतं. आणि पण मग ऍक्च्युली ना या सगळ्यामध्ये तुझं कम्युनिकेशन स्किल खूप जास्त मॅटर करतं की तू तुझ्या क्लायंटला कशा प्रकारे टॅकल करतेस. तर कसं म्हणजे तू कसं समजावतेस त्यांना? मोस्ट ऑफ 80% आपण त्यांनाच सांगायचं तुम्हाला काय हवं, तुम्हाला कसं पाहिजे. त्यांचं जर आपलं म्हणणं पटवून घेतलं आणि त्यांना जर आपण समजून सांगितलं की ओके ठीक आहे तुम्हाला जसं हवं तसं करू, पण कदाचित आपण हे नाही तर असंही करू, दोन्ही ट्राय करा, तुम्हाला जे आवडेल ते करू. कारण शक्यतो ते कसं त्यांना एक्सपिरियन्स नसतो ह्या गोष्टीचा, फक्त त्यांचं असतं की मला असं दिसायचंय तसं दिसायचंय, मला असा मेकअप हवाय तसा मेकअप हवाय. नो मेकअप लुकची आता ट्रेंड जास्त आहे. मेकअप तर हवाय पण तो दिसला नाही पाहिजे, नॅचरल दिसला पाहिजे. हा, मी याच कॅटेगरीत मोडते वाटतं. कारण मेकअपला बसताना आधी सांगते नाही मला ना असाच म्हणजे असं जास्त हेवी नकोय. पण काही लोक असे पण असतात ना ज्यांना प्रचंड हेवी मेकअप लागतो. हो, पण आता ट्रेंडच अशी आहे की मेकअप हेवी असतो तो, पण तो दिसताना सोबर आणि सुंदर दिसला पाहिजे, नो मेकअप लुक दिसला पाहिजे. कसलं अवघड आहे हे सगळं. म्हणजे ह्याच्यात तुमचीच कसरत आहे परत एकदा. पण ताई सुरुवातीला म्हणजे आता तू जवळपास 6-7 वर्ष या फील्डमध्ये आहेस, रादर 8-9 वर्ष झाली, 8-9 वर्ष या फील्डमध्येच. त्याच्या अगोदर म्हणजे आपण 10 वर्षाच्या जरा मागे जाऊयात. आता खूप जास्त वेगवेगळे प्रोडक्ट मार्केटमध्ये आलेले आहेत. आणि 10 वर्ष अगोदर म्हणजे ज्या आपल्या जुन्या मेकअप आर्टिस्ट म्हणजे ज्यांनी अगोदर 10 वर्षापासून ते करतायत किंवा काय, आणि त्यांच्याकडे ते प्रोडक्ट म्हणजे त्यांना ते माहीतही नसायचं आणि आता ते वेगवेगळे प्रोडक्ट आलेत. तर ते तुम्ही कसं स्वतःला अपडेट ठेवता? दरवर्षी सेमिनार येतात. सेमिनारमधून आपल्याला सेमिनार ह्याच्यासाठी अटेंड करायचं की ह्या वर्षीची ट्रेंड काय, ह्या वर्षी मार्केटमध्ये काय आलंय. एखादे 2 जणांचे प्रोफेशनल लेवलचे सेमिनार अटेंड केलं की आपल्याला त्या वर्षाचं ट्रेंडिंग कळतं. आणि थोडंसं अपडेट राहणं गरजेचंच आहे. कारण आपलं स्किलच असं आहे, आपलं क्षेत्रच असं आहे की आपण अपडेट राहिलं तर आपले क्लायंट राहतील. आपण जुन्या पद्धतीतच करत राहिलो तर क्लायंट नाही भेटणार. कारण आता सोशल मीडियाचा वापरच एवढा झालाय की डोकं डायरेक्ट बोलतात की मला फोनवरच दाखवतात की मला असा लुक हवाय, मी ह्या ब्रायडल लुक करणार आहे, मला हेच हवंय, मला तेच हवंय. तर मग जे आहे ते आता सध्या त्याच्याच जोडीने आपण काम केलं तर ते सक्सेस पण होतं आणि समोरच्याची
मनस्थिती पण व्यवस्थित असते, हँडल करता येते. हा, म्हणजे एक समोरच्याला समजून जाते की बाबा हिला बरंच काही माहिती आहे, म्हणजे रिसेंट काय ट्रेंड चाललाय त्याबद्दल तिला कल्पना आहे. पण आता सध्या तो काय तो ट्रेंड चाललाय, तो डायरेक्ट मेकअपचा स्प्रे आलाय, तो डायरेक्ट त्याने एअर ब्रश मेकअप. हा, मी तोच ऐकलं होतं. ते काय एक्झॅक्टली ते प्रकरण? एअर ब्रश मेकअप हा मोस्टली काय बोलतात इक्वल बॅलन्सिंग मेकअप आहे. पण कसं आपल्याकडे क्राऊड महाराष्ट्रीयन असल्यामुळे शक्यतो तो मेकअप करत नाही. तो मेकअप करताना मोस्ट ऑफ AC हॉल कंपल्सरी आहे. आणि महाराष्ट्र क्लायंट मोस्ट ऑफ मिडल क्लास असतात, हायफाय असतात, त्यांना ठीक आहे होतं. पण काहींचं बजेटमध्ये जेव्हा बसवणं असतं तेव्हा हा मेकअप नाही सक्सेस होत, वर्कआउट होत नाही करू शकत. कारण मेन म्हणजे असतं ब्राईडचं पहिल्यांदाच विचारावं लागतं की बजेट. कारण सगळं ती अरेंज करत आहे आणि शेवटचा टप्पा येतो तो मेकअप आर्टिस्ट, आणि मेकअपचं असतं तिचं बजेट. मला ह्या बजेटमध्ये हाच मेकअप हवाय. मग शक्यतो एखाद्याचं असेल तर आपण करू शकतो, पण फ्लोएस मेकअप करायचा असेल तर शक्यतो आपण आपल्या पद्धतीने जो प्रोफेशनल लेवलने आहे तोच करू शकतो, त्यानेही बेस्ट रिझल्ट येतो. येस, नक्कीच. म्हणजे एकंदरीत काय की ट्रेंड किती पण येऊ देत, शेवटी प्रश्न येतोय, घुमवून फिरवून प्रश्न येतो तो आपल्या खिशाकडे, आपल्या खिशाला किती कात्री लागणार आहे यावर आहे. पण ताई, आता कुठेतरी ना ट्रेंड म्हणजे लोक जे आहेत ना ते असे बदलताना दिसत आहेत, म्हणजे चित्र बदलताना दिसतंय. पहिले सुरुवातीला पार्लरवाली, लिटरली पार्लरवाली म्हणायचे, अजूनही बोलतात, पण सांगावं लागतं नाही मी पार्लरवाली नाही, मी मेकअप आर्टिस्ट आहे ऍक्च्युली. कारण कसं आहे, भरपूर मेहनतीने आपण इथे पोहोचलेलो असतो, आणि जेव्हा कोणीतरी असं म्हणतं यार त्या पार्लरवालीला बाजूला कर, तेव्हा वाईट वाटतं यार. म्हणजे एखादा मोठा शोला जा आणि तिकडे आपण इतका छान मेकअप करा इतक्या सगळ्या मॉडेल्सचा, आणि नंतर जेव्हा असं कोणी म्हणतं की त्या पार्लरवालीला बाजूला करा, तेव्हा ते थोडंसं म्हणजे हार्ट टचिंग आहे यार ह्या सगळ्या गोष्टी. तेव्हा मला काय वाटतं, म्हणजे तू आज बरेच शोला जातेस किंवा आज तू बाहेरचे दौरे करतेस मेकअप आर्टिस्ट म्हणून, तेव्हा तुला काय वेगवेगळे अनुभव, कसे अनुभव आलेत, काय चांगले वाईट तू आमच्यासोबत शेअर करू शकतेस? दोन्ही अनुभव आलेले आहेत. मोस्ट ऑफ ब्राईड जेव्हा आपण तयार करतो ना तेव्हा टास्क असतो की कमीत कमी वेळात तिला लवकरात लवकर रेडी करायचं असतं, आणि त्यावेळी लेडीजपेक्षा पुरुष जास्त मागे लागले, हे जाऊ दे मेकअप नाही झाला तरी चालेल पण तिला बाहेर पाठवा बाहेर. पण तेव्हा चॅलेंजिंग मग तेव्हा त्या पुरुषांना असं सांगावं लागतं की काका 2 मिनिटं थांबा, होईल व्यवस्थित होईल. आणि अजूनपर्यंत माझा रेकॉर्ड असा आहे की वेळेच्या आतच ब्राईड रेडी आहे, त्यामुळे मी त्याच्यापासून लांब आहे की मला कुणाचा ओरडा खावा लागला नाही. म्हणजे आतापर्यंत ही मुलाखत कोण कोण ऐकताय ऐकून घ्या, आमच्याकडे ब्राईड तुमच्या ठरलेल्या वेळेच्या अगोदर तयार असते, त्यामुळे इथून पुढे लग्नासाठी म्हणजे ब्रायडलला जर पाहिजे असेल तर वेळेत जर तयार व्हायचं असेल तर तुम्ही सलोनी मेकओव्हरला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. कारण असे मेकअप आर्टिस्ट फार कमी असतात. कारण बऱ्याच वेळेला मी काही ठिकाणी बघितलंय ना, म्हणजे काही मेकअप आर्टिस्ट असे असतात ना की अवतीभोवती त्यांना कोणी चालत नाही किंवा कोणाला इथे उभं करत नाहीत. मी मेकअप करणार आहे तर माझ्या व्यतिरिक्त आणि ब्रायडल व्यतिरिक्त कोणी नको किंवा मॉडेल व्यतिरिक्त कोणी नको. म्हणजे तू कसं मॅनेज करतेस? कारण आपण बघायला गेलं तर गावच्या बाजूला जरा काही मेकअप आर्टिस्ट ज्या असतात तिथे गावाला लोक असतात, एकत्र येतात, 4 लोक त्या रूममध्ये असतातच, तर त्यांना मॅनेज करणं किंवा तू अशा बऱ्याच गोष्टींना सामोरं जात असेल, ते कसं करतेस तू सगळं? मी ह्या गोष्टीचा जास्त डीपली विचार नाही करत, आणि किंवा मी स्वतःला असं काहीतरी वेगळं हवंय असं काही नाही. जे आहे त्याच्यात मॅनेज करून मी ब्राईडला रेडी करते. कारण त्यावेळी तीच जास्त आपल्याकडे त्या टेन्शनमध्ये असते की आज माझा दिवस आहे, मला कसं होईल. पण तेव्हा आपण जर आपल्या अशा डिमांड ठेवत गेलो ना ती अजून इनबॅलन्स होते. त्यापेक्षा तिला जे हवं तिच्यासोबत राहून एक फ्रेंडच्या नात्याने आपण काम केलं ना, ती पण आनंदी असते, आपणही आनंदी असते. आणि थोडंसं मॅनेज केलं तर समोरच्या लोकांमध्ये आपला रिस्पेक्ट वेगळाच असतो. कारण समोरचेच लोक बोलतात की मॅडम तुम्ही आलात, आमच्याच घरात राहिलात, आमच्यासोबतच राहिलात, छान वाटतं आम्हाला. काही असतात की बोलतात नाही आम्ही हॉटेलमध्येच राहणार असं तसं. हो ना, बऱ्याच गोष्टी असतात. म्हणजे बरेच म्हणजे प्रत्येकाच्या खूप अटी असतात की असं होईल तसं होईल, असं पाहिजे तसं पाहिजे. पण ह्या अनुभवापेक्षा त्या लोकांमध्ये राहून जो अनुभव येतो ना त्याचा आनंद वेगळा असतो. फॅमिलीयर सगळ्यांशी एक नातं तयार होतं एक. आणि ते म्हणतात की असं की आपण आणि मिसळल्यानंतर जे काही काम होतं ते आपण 100% असतं. येस, क्या बात आहे. बरं मला सांग, तू आता सध्या कुठे कुठे तुझे मेकअपसाठी तू कुठे कुठे जातेस किंवा कसे कसे तुला ऑर्डर्स येत आहेत काय? मोस्ट ऑफ आपल्या म्हणजे माउथ पब्लिसिटीनेच ऑर्डर येतात जास्त करून. कारण एका घरात जर मी ब्राईड केली की ते घर माझं झालेलं असतं, त्या घरात माझं सलोनी मेकओव्हर शिवाय दुसरं कोण दिसणार नाही. मोस्ट ऑफ तरी असंच आहे. आणि
पहिला बर्थडे पर्यंत बाळाच्या म्हणजे पहिली अॅनिव्हर्सरी, बेबी शॉवर. क्या बात आहे. म्हणजे लग्नात मेकअप केला की लग्न झालं, बेबी शॉवर, त्याच्यानंतर परत बाळाचा बर्थडे, हे सगळं बारसं आहे मध्ये, बर्थडे, तर हे सगळं मग आमच्याकडे बुक होऊन जातं. येस, खरंच खूप छान वाटतं मला आज या सगळ्या गप्पा मारताना. पण ताई, कुठेतरी मी सुद्धा शो करते बाहेर, मी बघते की आज फॅशन शो म्हणून बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळेस वेगवेगळ्या ठिकाणी होत असतात. अशा वेळेला तिथे ज्या मेकअप आर्टिस्ट असतात त्यांना म्हणजे एका वेळेला जवळपास सो मेनी मॉडेल्सना तयार करायचं असतं, तर तो एक ट्रिकी चान्स असतो. तर अशा वेळेला जेव्हा तुमच्याकडे खूप साऱ्या मॉडेल्स आहेत, म्हणजे हे एक आपण कॉमन एक्झाम्पल घेऊयात, म्हणजे आता सपोज तूही कुठे गेली आहेस आणि एका वेळी तुला 3-4 जणींना तयार करायचं आहे, तर तू काय स्किल यूज करतेस? म्हणजे मला हा बऱ्याचदा प्रश्न पडतो की मेकअप तर चांगला केला आहे किंवा मेकअप असं कुठे नाही आहे की इकडे इनबॅलन्स काही झालं आहे, पण एका वेळी इतक्या 4-5 जणींचा मेकअप, म्हणजे ते कसं मॅनेज करता तुम्ही? ॲक्च्युली हे काम करताना टीमवर्क असणं गरजेचं आहे आणि टीम आपली अशी असायला हवी आपल्यासोबत की जे काय आहे त्याच्यात मॅनेज करून व्यवस्थित क्लायंटला जे हवं किंवा फॅशन शो आहे तर त्याची एक थीम असते, ती थीम समजून घेतली की होतं. पण हे काम टीमवर्कशिवाय सक्सेस नाही आहे. काही गोष्टींमध्ये टीमवर्क असणं गरजेचं आहे, टीमवर्कचा सपोर्ट गरजेचा आहे. टीमवर्क असेल तर कुठलंही चॅलेंज ॲक्सेप्ट करून आपण व्यवस्थित पूर्ण करू शकतो. क्या बात आहे. म्हणजे आता एकंदरीत तुझी टीम आहे तर, आणि तू तुझी टीम तुझ्या सोबत असते कायम. आणि ताई, मला आता वेगळा प्रश्न थोडा असा विचारायचा आहे की आपण सध्या बघतोय, मगाशी आपण या विषयावर बोललो की आता कुठेतरी मेकअप आर्टिस्ट खूप जास्त झाल्यात. म्हणजे आजकाल तर बेसिक मेकअप सगळ्यांनाच करायला येतो. म्हणजे पहिलं कसं होतं की लग्न, आणि लग्नामध्ये मग आपण मेकअप आर्टिस्ट बोलवणार, इतकाच काय तो ट्रेंड होता. आणि आता आपण बघतोय की अगदीच कुठल्या तरी छोट्याशा कार्यक्रमाला सुद्धा आपण मेकअप आर्टिस्टकडे जातोय आणि छान तयार होतोय आणि बघतोय की तो ट्रेंड, मेकअपचाच ट्रेंड रादर इतका वाढत चाललाय. आणि मग तुला असं वाटतं का की मेकअप आर्टिस्ट, ॲज अ मेकअप आर्टिस्ट ही कॉम्पिटिशन खूप वाढत चालली आणि स्वतःला मग तू कशी त्यामध्ये एकदम असं पाय रोवून तू उभी आहेस? काय वाटतं तुला या सगळ्यात? मेकअप आर्टिस्ट कितीही वाढत असले तरी आपल्या कामाचा एक्सपिरियन्स आणि आपलं काम ह्याच्यावर जेवढा प्रामाणिकपणे आपण विश्वास ठेवून काम करत राहू तर काही चॅलेंजिंग नाही आहे. कारण बरेच लोकसंख्या जेवढी असेल तेवढे मेकअप आर्टिस्ट झाले तरीही प्रत्येकाला काम भेटणार आहे. फक्त एवढंच की त्यांनी त्यांचं काम प्रामाणिकपणे आणि मेन प्रॅक्टिस आहे, एक्सपिरियन्स आहे. फक्त असं नाही की सोशल मीडियावर आहे, ती एका वर्षात फेमस झाली तर मी पण एका वर्षात फेमस झाली पाहिजे. होणार, आज ना उद्या होणार. कोणी लगेच शिकत नाही. तुम्ही तुमच्या कामाला प्रामाणिकपणे वेळ द्या आणि प्रॅक्टिस करा. जेवढी प्रॅक्टिस कराल तुम्हाला काही चॅलेंजिंग वाटणार नाही. प्रॅक्टिस कराल तर तुम्ही आज एक मेकअप आर्टिस्ट असाल किंवा तुमच्यामुळे अजून 100 घडवण्याचा तुम्ही प्रयत्न केला तरी मेकअप आर्टिस्ट कधीच हे डगमगायला जाणार नाही, मागे वर्ग जाणार नाही. उलट मेकअप आर्टिस्ट एवढे वाढतात म्हणजे ह्या क्षेत्राला भरपूर प्राधान्य भेटतंय. आणि अलीकडेच 3 दिवसापूर्वीचीच गोष्ट आहे, झी न्यूजने असं अनाऊन्स केलं आहे की आता रेल्वे प्लॅटफॉर्मवरती सुद्धा पावडर रूम म्हणून तयार होणार आहे. जसं आपले स्वच्छतागृह असतात तसं पावडर रूम होणार आहे. आणि पावडर रूम म्हणजे त्याचा फायदा असा होणार आहे लेडीजला की कुठे इंटरव्ह्यूला जावं लागतं, कुठेतरी कार्यक्रमात जावं लागतं, तर तिला ट्रेनमध्ये तो गर्दीतला प्रवास करून डायरेक्ट जावं लागतं. तर शक्यतो तर प्लॅटफॉर्मवरतीच चालू होणार आहे की पावडर रूम. त्या पावडर रूममध्ये ती कमीत कमी चार्ज म्हणजे अवघ्या फक्त 10 रुपये चार्ज देऊन ती स्वतःला रेडी करू शकणार आहे. अवघा वेळ तिला भेटणार आहे. आणि आपल्या महाराष्ट्रात चालू झालंय, मोस्ट ऑफ सेंट्रल लाईन आणि हर्बल लाईनला हे चालू झालंय. घाटकोपर, मुलुंड, ठाणे आणि हर्बल लाईनला चेंबूर आहे आणि लोकमान्य टिळक टर्मिनसवरती हे कार्यक्रम राबवण्यात आलाय. सुरुवात झाली आहे. अरे बापरे, मला तू आज खूप छान ब्रेकिंग न्यूज दिलेली आहेस. खरंच मला याबद्दल जरा सुद्धा कल्पना नव्हती. आणि मला असं वाटतंय जे श्रोते हे सगळा इंटरव्ह्यू ऐकतायत, ही मुलाखत ऐकतायत ना, त्यांना एकदम म्हणजे स्पेशली फॉर आवर लेडीज म्हणजे एकदम भारी वाटत असेल. कारण बऱ्याचदा असं होतं ना की मला पटकन कुठेतरी शोला जायचंय किंवा मला पटकन कुठेतरी घाईत निघायचं आणि मला रेडी व्हायचंय, मी त्या ठिकाणी जाऊन कसं असंच जाऊ. तर असं असतं ना की काही लोक मग, म्हणजे मी तर लिटरली ट्रेनमध्ये सुरू होते बाबा. मला ट्रेनमध्ये बसायला जागा मिळाली ना की मग मी कुठेतरी कॉम्पॅक्ट काढ, कुठेतरी लिपस्टिक लाव, काजळ लाव, या सगळ्या गोष्टी मी ट्रेनमध्ये करते. केस येता कोंब करते ट्रेनमध्ये. तर ते एक खूप चांगली कॉन्सेप्ट राबवली आहे मला असं वाटतं. आणि खरंच हॅट्स ऑफ आहे अशा सगळ्या गोष्टींना. आणि खरंच खूप छान वाटतंय. पण मला फक्त असं विचारायचं आहे की
म्हणजे आता तू एवढं सगळं तू करतेस, इतका चांगला चांगला एक्सपिरियन्स तुला येत चाललाय, तू वेगवेगळ्या क्लायंट्सला भेटतेस, तू वेगवेगळ्या अशा खूप बऱ्याच गोष्टी तू करतेस. पण मी तुला बघितलं बऱ्याच तू अश्विक दादा सोबत असतेस, अश्विक कामटे लावणी सम्राट, आणि आम्ही त्याचे मेकअप पाहिलेले आहेत जे तू केलेले आहेत. म्हणजे एखाद्या मुलाचं ट्रान्सफॉर्मेशन मुलीमध्ये स्त्रीमध्ये करणं हे खरंच खूप म्हणजे खूप वेगळी बाब आहे. एखाद्या स्त्रीला स्त्रीच असते, तिचं जेव्हा काही चेंजेस होत नाही तिच्यामध्ये, फक्त तिला अजून तुम्ही सुंदर घडवत असता. पण एखाद्या मुलाचं ट्रान्सफॉर्मेशन एखाद्या मुलीमध्ये स्त्रीमध्ये करणं हे खरं तर खूप हार्डवर्किंग आहे. तू जेव्हा त्याच्यासोबत काम केलंस पहिल्यांदा तेव्हा तुला कसा अनुभव आला आणि तुला काय वाटलं? अश्विक दादाबद्दल काय बोलायचं. पहिल्यांदा मेकअप केला मी, म्हणजे ठरवलं होतं की मी पेड कोलॅबरेशन करत नाही. जे काही आहे म्हणजे नॉन पेड कोलॅबरेशन असतात. पण एक चॅलेंजिंग बोलली ना मी, चॅलेंजिंग काहीतरी काम करायचं, तर मग मी अश्विक दादालाच हे केलं. आणि मग अश्विक दादाचा मेकअप करताना काही ठरवलं नाही, म्हणजे असं वेगळं काय करायचं असं नाही ठरवलं. माझं सोशल मीडियावर पेजवर आहे की ब्राईड लुक, मग मी त्याला ॲज अ ब्राईड लुक जशी असते नॅचरल बोलतो आपण, नो मेकअप लुक वगैरे, मोत्यांचे दागिने वगैरे, एवढंच प्रिपरेशन केलं होतं. दादा आला, मेकअप केला, आणि मेकअप केल्यानंतर दादा जो पेहराव करून आला त्याच्यानंतर आम्ही फक्त बघतच बसलो. दादा आहे की दादा ॲक्च्युली. आणि मग दादालाही आपलं काम आवडलं, आणि आता दादाने काम आवडल्यामुळे दादाने संधी दिली की प्रत्येक वेळी कुठे त्याचे इव्हेंट असतात, डिफरंट काहीतरी करायचं असतं, तेव्हा दादा ऑफकोर्स मला सांगतो. म्हणजे बघितलं ना, मगाशी म्हटल्याप्रमाणे जेव्हा जेव्हा आम्ही जिथे जिथे जातो तिथे नंतर ते घर आमचं होऊन जातं. म्हणजे तो क्लायंट आमचाच बाई, तो जाणारच नाही कुठे दुसरीकडे. मला असं वाटतं कधी आता असं पण होईल की हा तुमची ही डेट बुक नाही ना, ठीक आहे आम्ही ही डेट कॅन्सल करतो, पुढची डेट घेतो. अजूनही होतं की ब्राईडचं असं होतं की हॉलची तारीख बुक झाली, तिच्या लग्नाची तारीख बुक झाली की पहिला फोन मला असतो, ताई माझी ही तारीख आहे, ह्या तारखेला तू अवेलेबल राहा, दुसरी डेट घेऊ नकोस. क्या बात आहे, क्या बात आहे. नाही खरंच, पण असं म्हणतात हार्ड वर्क पेज ऑफ. कारण जेव्हा तुम्ही इतकी मेहनत करता तेव्हा हे सगळं हे म्हणजे असं यश जे मिळतंय ते सहजासहजी मिळत नाही. इतक्या वर्षांची मेहनत आहे तुझी पण. ताई, आता आपण मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे आलोय. तू खूप सगळ्यांचीच खूप छान उत्तरं दिलीस. फक्त मला असं विचारायचं आहे की तुझ्या आता क्लासेस सुरू झालेत, तू या वर्षीपासून आता 1 वर्ष होईल की तू आता क्लासेस सुरू केलेत, कसा प्रतिसाद मिळतोय आणि कसं वाटलं जेव्हा इतका सगळा स्ट्रगल करून तू स्वतःचे क्लासेस सुरू केलेस? क्लासेस फक्त एवढंच आहे की खूप मुली अशा आहेत ना, त्यांना स्वतःचं जे करायचं असतं ना ते करायला भेटत नाही. एक तर फॅमिली रिझन असतं, पैसा, भांडवल सगळं अवेलेबल नसतं. फक्त मुलींना कुठून तरी सुरुवात करायची आहे, कितीतरी सपोर्ट जेवढा करता येईल तेवढा करून आपण क्लासेस चालू करू, ह्या बेसिक विचारावरच क्लासेस चालू केलेत. आणि कमीत कमी फी देऊन आणि कमीत कमी बजेटमध्ये तुमची वॅनिटी बॅग रेडी होऊन तुम्ही कामाला सुरुवात करू शकता, ऑर्डर घेऊ शकता. आणि एवढं चॅलेंजिंग मी शिकवते की कमीत कमी तुम्ही तुमच्या 2 ब्राईडच्या बुकिंगमध्ये तुमची फी आणि वॅनिटीचे पैसे वसूल करू शकता. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे तू जे फेस केलंस त्यातूनच कोणाला म्हणजे असं कोणाला असं म्हणतात ना, बऱ्याच अशा मुली आहेत जसं तू म्हणालेस की ज्यांना पटकन नाही संधी मिळत. आणि आज आपण बघतोय की काय अव्वाच्या सव्वा फी चालू आहे मेकअप आर्टिस्टसाठी, लाखोंमध्ये फीस चालू आहे. आणि या सगळ्या मग ही फी बघितल्यानंतर सर्वसामान्य कुटुंबातली मुलगी मग कुठेतरी माघार घेते की नाही, माझ्या आई बाबांना कदाचित हे परवडणार नाही. किंवा मग पालक स्वतःच म्हणतात की अरे ह्याची फी, ह्याच्यापेक्षा मग तू इंजिनियर किंवा डॉक्टर होऊ शकतेस. एक असा कुठेतरी माइंडसेट होतोय. पण जर तू असा विचार केलायस, तुझ्यासारखे जर इतर मेकअप आर्टिस्ट आहेत त्यांनी सुद्धा जर असा विचार केला ना, तर मला असं वाटतं खरंच बदल घडू शकतो. आणि माझ्या क्लासेसची खासियत अशी आहे की मेन माझ्या क्लासेसची बॅच जी आहे ती जॉब वर्किंग वुमनसाठीच जास्त आहे. आणि मला त्याच्यासाठी जास्त विचारलं जातं की मला जॉब करून क्लास करायचा आहे, मी बॅच स्टार्ट करू शकते का? 7 ते संध्याकाळी 9ची माझी जॉबवाल्यांसाठी स्पेशली बॅच आहे. क्या बात आहे. म्हणजे मला असं वाटतंय ज्या महिला आहेत ना, ज्यांनी लग्न केलंय किंवा ज्या साध्या आपल्या मुली आहेत ज्यांनी हे केलेलं आहे, ज्यांना असं वाटतंय की मी ऑफिस करते, दिवसभर मी जॉबला असते, मी संध्याकाळी कसं मला आणि यामध्ये मला मेकअप आर्टिस्टचं पण करायचं आहे, माझी आवड आहे, आणि ज्यांनी म्हणजे वेळ नाही आहे, मी फुल टाईम नाही देऊ शकत असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर प्लीज म्हणजे सलोनी ताईचे क्लासेस बेस्ट ऑप्शन आहे त्याच्यासाठी. कारण तुमचा जॉब मॅनेज करून ती तुमच्यासाठी बॅचेस अवेलेबल करते, तर ही खरंच कमालीची गोष्ट आहे. ताई, जाता जाता
तू जशी हा विचार केलास जसं सुरुवातीला गेल्या 8-9 वर्षांपूर्वी की काहीतरी वेगळं करायचं आहे आणि तू ते स्वप्न सत्यात उतरवलंस. आज तू स्वतः एक मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करतेयस, प्लस तुझे स्वतःचे क्लासेसही सुरू केलेत. हे तू स्वतःचं स्वप्न जगतीयस आता सध्या. पण तुझ्यासारख्या अनेक मुली आहेत ज्या फक्त कुठेतरी त्याच घोळक्यामध्ये अडकलेल्या आहेत. त्यांना तू काय सांगशील? प्रयत्न माझे असेच चालू आहेत की त्यांच्यापर्यंत मी पोहोचली पाहिजे. बघू आता कसं सक्सेस भेटते, कसं काय होतंय ते. पण माझा हाच विचार आहे की ज्यांच्याकडे भांडवल येतं तर कुठेही कसाही शिकू शकतो. पण ज्याला शिकता येत नाही तर त्याच्यासाठी मोस्ट ऑफ मी कसे फ्री सेमिनार करू शकते, फ्री क्लासेस करू शकते. गावोगावी जाऊन जरी मी सेमिनार केलं, वर्कशॉप केलं, खूप फायदेशीर. हेच विचार आहेत माझे. पण बघू आता कधी होते सुरुवात. नक्कीच. नाही, नक्कीच. मला असं वाटतं तू हे कोणताही व्यक्ती सहजासहजी लगेच स्वतःचं स्टार्टअप सुरू नाही करत. तू स्वतःचं फील्ड सांभाळून स्टार्टअप सुरू केलेलं आहेस आणि प्लस तुझा जो विचार आहे ना की मला काहीतरी वेगळं करायचं आहे किंवा तू दुसऱ्यांसाठी विचार करतेस, त्यामुळे ही कॉन्सेप्टच मुळात खूप ग्रेट आहे. खरंच खूप छान वाटलास तू इथे आलीस. तर हे क्लासेसचं ओपनिंगचं काय, म्हणजे काय सांगशील? क्लासेसचं ओपनिंग करायचंच होतं, पण मी बोलले ना मी डिफरंट काहीतरी करून करणार होती. मग तेव्हाच मी दादाला मेकअपसाठी बोलवलं होतं. मग दादाचं मी मेल टू फिमेल मेकअप करून, ट्रान्सफॉर्मेशन मेकअप लुक करून दादाच्याच हस्ते मी क्लास ओपनिंग केलं. क्या बात आहे. आणि जिथे अश्मिक दत्ताचा हात लागला तिथे कुठलीच गोष्ट कमी पडणार नाही, हे मी 100% सांगते. आणि ताई खरंच खूप छान वाटलं आज तू आमच्या स्टुडिओमध्ये आलीस आणि आपण नवरात्र विशेष या मुलाखती घेतोय सगळ्याजणी. आणि या नवरात्र विशेष मुलाखतीमध्ये आजचा पहिलाच दिवस हा तुझ्यापासून सुरू झालाय. तर तुला या नवरात्र दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुझी अशीच भरभराट होऊ दे. आई जगदंबेचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी असू दे, अशाच मी तुला शुभेच्छा देते. आणि श्रोते हो, तुम्हाला ही विशेष मुलाखत कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा. आणि खरंच फक्त मी सुद्धा जाता जाता ज्या गरजू मुली आहेत ज्यांना असं वाटतंय की मलाही असं काहीतरी या क्षेत्रामध्ये करायचं आहे, तर तुम्ही नक्कीच सलोनी ताईला भेटू शकता. सलोनी ताई, तू तुझा इंस्टाग्राम ID सांग प्लीज. Saloni_makeover_hairstylist. क्या बात आहे. आणि इंस्टाग्रामवरती तुम्ही DM करू शकता. आणि खरंच तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट केला तरी आम्ही नक्कीच तुम्हाला कॉन्टॅक्ट करून देऊ सलोनीताईसोबत. आणि सलोनीताई, तुला सुद्धा पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. नवरात्र उत्सवाच्या सुद्धा खूप शुभेच्छा, कारण आता आम्हाला माहिती आहे तू फार बिझी असणारच म्हणून तुला थोडं लवकर बोलवलंय. खूप खूप थँक्यू कोमल. तुझ्यामुळे माझे विचार मला आज लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक सोपा आणि खूप महत्त्वाचा मार्ग शोधून दिलास. त्याच्याबद्दल तुझे खूप खूप मनापासून मनपूर्वक आभार. येस, नेहमीच. तर श्रोते हो, ही विशेष मुलाखत तुम्हाला कशी वाटली या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993399. पुन्हा एकदा सांगते, 9167993399. आणि या सेगमेंटमध्ये आरजे कोमल इथेच तुमची रजा घेते. नवरात्र उत्सवाच्या पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि अर्थात नवरात्रासाठी सुद्धा ज्या मुली, ज्या माझ्या सगळ्या भगिनी मेकअप करून जात आहेत, तर जरा अशा व्यवस्थित छान मेकअप आर्टिस्टकडे जा, सलोनीताई सारख्या, जिथे तुमचा म्हणजे गरबा खेळून पण तुमचा असा मेकअप पुसला जाणार नाहीये. तर अशा मेकअप आर्टिस्टकडे नक्की जा. आणि अर्थात ही मुलाखत नक्की ऐका आणि त्याचबरोबर आचार्य 90 FM वर इतर कार्यक्रमांची सुद्धा मजा घ्या. चला, तर मी आता इथे घेते एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. थँक्यू.